हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स। हा व्हिडिओ खूप खास आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे मांडे हा पुरणपोळीचाच एक प्रकार असतो। गावाकडे सणाला पुरणपोळीऐवजी मांडे केले जातात। यासाठी सकाळी उठून डाळ शिजवून घेतली, त्यानंतर पुरणपोळीच्या स्वयंपाकाची पूर्ण तयारी केली होती। खिरीसाठी तांदूळ काढले होते मिक्सरमध्ये। यात आपण हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली। हरभऱ्याची डाळ शिजल्यानंतर यामध्ये आपण पुरण मिक्स करतो। पुरण मिक्स करून आता ही जी डाळ आणि पुरणाचं मिक्सचर आपण पुरणाच्या गाळणीतून गाळून घेतो, दळून घेतो। ते दळल्यानंतर आपलं पुरण तयार झाले। आता पुरण तयार झाल्यानंतर आपण घेतो आपलं पीठ मळायला। पीठ मळून घेतो। पीठ मळून घेताना ही थोडीशी पद्धत वेगळी असते ॲज कम्पेअर टू पुरणपोळी। आता पीठ मळून हे थोडेसे 15-20 मिनिटे भिजत ठेवावे लागतात। आता पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला मांडे करायचे। मांडे करण्यासाठी आपण हे जे मांडे हे खापरावर करतो आणि खापर ठेवण्यासाठी आपण बाहेर घराच्या बाहेर एक चूल तयार करून घेतली होती आणि चुलीवरती खापर टाकण्यासाठी ठेवले होते। आता मांड्याची सुरुवात करताना आपण पिठाचे गोळे तयार करतो। आता ह्याच गोळ्यांना लोळे असे म्हणतात। लोळे तयार करून ठेवून देतात थोडेसे आणि आपण जे थोडे 2 गोळे घेतो ते थोडेसे लाटून घेतो। ते लाटून घेतल्यावरती एका गोळ्यावरती आपण आपला जो पुरण असतं पुरणाचा गोळा ठेवतो आणि व्यवस्थित थोडासा पसरवून घेतो आणि वरून दुसरा जो लाटलेला गोळा असतो तो वरून ठेवून देतो आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित कडा दाबून घेतो। कडा यासाठी दाबायचे असतात जेणेकरून लाटताना पुरण बाहेर नाही येऊ यासाठी। आता व्यवस्थित लाटून घेतलं। आता लाटताना आता पुरणची पोळी त्याचा कडा लाटायचे असतात। कडा लाटून घेतो व्यवस्थितपणे, हळूवारपणे हलक्या हाताने लाटायचे असतात आणि हलक्या हाताने हळूहळू आपण बघतोय व्हिडिओमध्ये आपण त्याचं लाटून घेतो। असंच हळूहळू लाटून घेतल्यानंतर आपल्याला हा जो मांडा आहे, ही जी पुरणपोळी दिसते तुम्हाला, ही आता हातावर घ्यायची। आणि अशा प्रकारे आपण असं ते हातावर घेऊन थोडेसे झटकून घेतो आपण, जेणेकरून ते थोडंसं पीठ असतं ते पण झटकलं जातो आणि आपली मांड्याची जी असते ती हळूहळू काय होते साईज वाढत चालते। आणि अशा प्रकारे आपण झटकून आपण आपला तो आता हातावर घ्यायचा असतो। हातावर घेतल्यानंतर आपण तो हळूवारपणे गोलगोल फिरवायचा असतो आणि गोलगोल फिरवताना आपल्या ज्या मांड्याच्या कडा असतात त्या दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये पकडायच्या असतात आणि जेणेकरून सावकाश फिरवायचं असतं, जेणेकरून आपला मांडा फाटणार नाही आणि व्यवस्थितपणे आपला मांडा मोठा झाल्यावर तो खापरावर टाकायचा। आता खापरावर टाकल्यानंतर आपली जी मांडा आहे तो व्यवस्थित एका साईडनी परतल्यावरती किंवा भाजल्यावरती त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं असतं, जेणेकरून आपला मांडा मऊ राहील। आणि एक बाजू भाजली की आपल्याला मांडा पलटायचा असतो। मांडा पलटल्यानंतर आपण दुसरी पण बाजू हळूवारपणे भाजून घ्यायची आणि ती दुसरी बाजू भाजली की आपण मांडा खाली घ्यायचा असतो की जो थोड्या वेळ थंड होईल आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मांड्याला घडी मारून ठेवता येईल। अशा प्रकारे आपला मांडा तयार झाला। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।